तर या प्रेस कॉन्फरन्सवरती आपलं लक्ष असेलच, पण दरम्यान एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचा विजय झालेला आहे। रोहित पवारांचा अवघ्या 1243 मतांनी पराभव झालेला आहे। राम शिंदे यांनी यावरती आक्षेप घेतलाय आणि फेरमोजणीची मागणीही केलेली आहे। फेरमोजणीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे। पूर्वी आपल्याला एक सांगायला पाहिजे की रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झालेला आहे आणि म्हणूनच राम शिंदे यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आणि फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे। माफ करा, रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झालेला आहे, पण त्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आणि फेरमोजणी होती आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये अजूनही पुन्हा एकदा फेरमोजणीचे हे प्रकरण होईल यामध्ये शंका नाही। गेल्या काही काळामध्ये सुद्धा अतिशय अटीतटीचा असा सामना चालू होता। प्रत्येक फेरीमध्ये काही मतांचा फरक इथे होता। ईव्हीएम मशीन सुद्धा बंद पडलं होतं, त्याबद्दल सुद्धा चर्चा चालली होती। त्यानंतर रोहित पवार थेट मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरती गेले होते। तुर्तास कळलेल्या माहितीनुसार रोहित पवारांचा विजय झालेला आहे, पण हा विजय 1243 मतांचा असा विजय आहे। सुनील, आत्ताची बातमी जी पूर्वीने सांगितली, रोहित पवारांचा 1243 मतांनी विजय झाला आणि त्यानंतर राम शिंदेनी त्याला आक्षेप घेऊन फेर मतमोजणीची मागणी केली आहे। नेमकं काय सुरू आहे तिथे आता? नक्कीच विजय, जर आपण बघितलं तर राम शिंदे यांना 27व्या फेरीच्या अखेर 1,26,433 मतं मिळालेली आहेत, तर रोहित पवार यांना 1,27,676 मतं मिळालेली आहेत। 1243 मतांनी रोहित पवार हे आघाडीवरती जरी असले तरी राम शिंदे यांनी मतमोजणीवरती हरकत नोंदवलेली आहे। एका ईव्हीएम मशीनचा डिस्प्ले हा खराब झाला होता, त्याची व्हीव्हीपॅटची मोजणी जी आहे तर ती झालेली होती। त्या संदर्भामध्ये जर बघितलं तर त्यामुळे मतमोजणीला थोडासा वेळ जो आहे तर तो झालेला होता। मात्र आता संपूर्ण जी मतमोजणी झालेली आहे त्याची एकूण जी बेरीज आहे यावरती राम शिंदे यांनी हरकत घेतलेली आहे आणि सध्या ती प्रक्रिया सुरू आहे। मात्र 1243 मतांनी रोहित पवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर इलेक्शन कमिशनने सुद्धा असं सांगितलेलं आहे की रोहित पवार हे विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर इथे अत्यंत अटीतटीचा सामना होता। ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला होता, पण या सगळ्यानंतर जरी आक्षेप घेतलेला असला तरी सुद्धा निवडणूक आयोगाकडनं हे निर्णायकरित्या सांगण्यात आलेलं आहे की या मतदारसंघामध्ये रोहित पवार विजयी झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।